भयकथा मृत्यूची पावलं. रात्रीचे 12 वाजले होते. सगळं गाव शांत झोपलं होतं. पण अमोलच्या घरात मात्र काहीतरी विचित्र घडत होतं. अमोल आपल्या खोलीत एकटाच बसला होता. अचानक त्याला बाहेरून ठक 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 असा आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी हळूहळू चालत होतं. पायांचे आवाज. तो विचार करतो, यावेळी कोण असेल. तो खिडकीतून बाहेर पाहतो. पण बाहेर कोणीच नसतं. पण आवाज थांबत नाही. आवाज आता घराच्या आत येऊ लागतो. ठक ठक ठक. अमोलच्या अंगावर काटा येतो. तो हळूच दरवाजा उघडतो. हॉलमध्ये अंधार. सगळीकडे शांतता. पण अचानक त्याच्या मागून पुन्हा आवाज. ठक ठक ठक. तो घाबरून मागे वळतो. पण तिथेही कोणीच नसतं. आता मात्र त्याचा श्वास वेगाने चालू होतो. तो पळत आपल्या आईवडिलांच्या खोलीत जातो. आई, बाबा, उठ ना. काहीतरी आहे घरात. पण आईवडील हलतही नाहीत. तो त्यांना हलवतो. पण ते पूर्णपणे निर्जीव पडलेले असतात. अमोल घाबरून मागे सरकतो. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कोणीतरी कुजबुजतं. मी आलोय. तुझ्यासाठी. तो घाबरून वळतो. आणि त्याला दिसतं. एक काळी सावली. डोळे लाल. चेहरा भयानक. आणि तिच्या पायाखाली रक्ताचे ठसे. ती सावली हळूहळू अमोलकडे येते. ठक ठक ठक. प्रत्येक पावलासोबत आवाज वाढतो. अमोल ओरडतो. कोण आहेस तू? ती सावली हसते. आणि म्हणते, मी मृत्यू आहे. आणि आज तुझी वेळ आली आहे. अचानक सगळं शांत होतं. दुसऱ्या दिवशी लोकांना अमोलच्या घरात 3 मृतदेह सापडतात. आणि घराच्या जमिनीवर फक्त एकच गोष्ट दिसते. रक्ताचे पावलांचे ठसे. जे आत आले. पण बाहेर गेलेच नाहीत.